नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे ऑनएस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी राज्यसेवा 2027च्या अनुषंगानं तुमचं प्लॅनिंग काय असली पाहिजे, नियोजन कसं असलं पाहिजे आणि नेमकं याचा अभ्यास सुरुवात कुठून करायचा, या सगळ्या बाबी आपण आजच्या पहिल्या लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत. आणि एमपीएससी राज्यसेवा 2027च्या अनुषंगानं ऑनएस अकॅडमीच्या वतीनं जी बॅच लॉन्च करण्यात येत आहे ती म्हणजे समर्पण बॅच आहे. तर या समर्पण बॅचचं आजचं पहिलं लेक्चर आहे, म्हणजे पहिलं डेमो लेक्चर आहे. यामध्ये आपण बेसिकली पॅटर्न काय आहे, परीक्षा कधी होते, परीक्षेची वयोमर्यादा काय असते आणि नेमका सिलेबस काय आहे आणि 2027च्या अनुषंगानं तुमचं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे हे आपण थोडक्यात आजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की आपण नेमकं या व्हिडिओमध्ये आपण काय काय महत्त्वाचे मुद्दे कव्हर करणार आहे. तर बघा, पहिलं म्हणजे की परीक्षेची रचना कशी आहे, म्हणजे परीक्षा कोणती परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची आहे, कोणती परीक्षा ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची आहे आणि इंटरव्ह्यू मध्ये नेमकं काय असतं या बाबी पहिले आपण समजून घेणार आहे. नंतर वयोमर्यादा व नंबर ऑफ अटेम्प्ट्स काय आहे, म्हणजे या परीक्षेसाठी एमपीएससी राज्यसेवेसाठी वयोमर्यादाचा क्रायटेरिया आहे की नंबर ऑफ अटेम्प्टचा क्रायटेरिया, हे देखील आपण समजून घेणार आहे. तिसरं म्हणजे शैक्षणिक अर्हता, ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो एज्युकेशनल क्वालिफिकेशन, किती लागतं हे समजून घेणार आहे. नवीन विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या सामान्य चुका, फार महत्वपूर्ण टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण या गोष्टी ज्या गोष्टी तुम्ही आतापासून अवॉइड केल्या पाहिजे त्याबद्दल देखील आपण चर्चा करणार आहे. एमपीएससीचा अभ्यास नेमका सुरू कसा करावा हे देखील सांगणार आहे आणि कोणत्या विषयापासून सुरुवात करावी हे बेसिक डाऊट प्रत्येक नवीन विद्यार्थ्याला तिथं असतात विद्यार्थी मित्रांनो, आणि तेच आपण इथं आज डिबंक करणार आहे. आणि नंतर एमपीएससी राज्यसेवा 2027 साठी प्लॅनिंग म्हणजे सर्वात महत्वाचा विषय आपण तिथं कव्हर करणार आहे. ते एवढे टॉपिक आपण कव्हर करणार आहे आणि जर तुम्हाला 27 साठी प्लॅनिंग जर हवी असेल तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की तुम्ही बघायलाच पाहिजे. त्यानंतर बघा, आता परीक्षेचे आकलन, सर्वात प्रथम की परीक्षेची रचना कशी असते हे आपण थोडक्यात समजून घेऊया. हे बघा, एमपीएससी राज्यसेवा परीक्षा 3 टप्प्यामध्ये विभागलेली असते. पहिला टप्पा पूर्व परीक्षेचा असतो, दुसरा टप्पा मुख्य परीक्षेचा असतो आणि तिसरा टप्पा इंटरव्ह्यूचा असतो. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, पूर्व परीक्षेची जी परीक्षा होती ही कशी असते, ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची असते. वस्तुनिष्ठ इथं प्रश्न तुम्हाला विचारले जातात, ज्याला आपण एमसीक्यू म्हणतो. एमसीक्यू म्हणजे काय, तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन. एक प्रश्न दिला जाईल, त्याचे 4 ऑप्शन दिले जाईल, त्यापैकी तुम्हाला करेक्ट आन्सर तिथं टिक करावं लागतं. तर ही पूर्व परीक्षा कशी असते, एमसीक्यू फॉर्मॅटमध्ये असते. इथे तुमचे 2 पेपर असतात, एक होतो जीएसचा पेपर, दुसरा असतो सीसॅटचा पेपर. दुसरा जो टप्पा असतो या परीक्षेचा तो असतो मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षा कशी होते, तर ही वर्णनात्मक स्वरूपाची असते, ज्याला आपण इंग्रजीमध्ये डिस्क्रिप्टिव्ह म्हणतो. यामध्ये तुम्हाला एकंदरीत 7 पेपर लिहावे लागतात. 2 भाषेचे पेपर असतात जे क्वालिफाईंग, एक एसएचा आणि 4 जीएसचे पेपर. यामध्ये आता वैकल्पिक विषयाचा जो पेपर आहे तो 2027 पासून नसणार आहे, हे तुम्ही नमूद करायला पाहिजे. म्हणजे मुख्य परीक्षा तुमची प्रामुख्याने जी होते ती वर्णनात्मक स्वरूपाची असते. इथे तुम्हाला उत्तरं लिहायची असतात, पण तुम्ही जे उत्तर आतापर्यंत कॉलेजमध्ये लिहिले असतील किंवा 10वी 12वीत लिहिले असते त्याच्यापेक्षा इथे उत्तर लिखाण वेगळी करावी लागते. कारण इथे तुम्हाला जे काही उत्तर लिहायचे आहे त्यामध्ये काय असते, वर्ड लिमिट असते किंवा शब्दांची मर्यादा असते. 2 प्रकारचे शब्द प्रश्न तुम्हाला विचारले जातात. एक प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला 150 शब्दात लिहिणं अपेक्षित आहे आणि दुसरा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला 250 शब्दात लिहिणं अपेक्षित आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे दुसरा टप्पा जो असतो परीक्षेचा तो मुख्य असतो. मुख्यमध्ये तुम्हाला उत्तर लिखाण करावी लागते आणि 2 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. पहिला प्रश्न की ज्याचं उत्तर तुम्हाला 150 शब्दात लिहिणं अपेक्षित असतं आणि दुसरा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला 250 शब्दात लिहिणं अपेक्षित असतं. आणि तिसरा आणि सर्वात महत्वपूर्ण टप्पा म्हणजे जो असतो विद्यार्थी मित्रांनो तो म्हणजे इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूला आम्ही काय म्हणतो, पर्सनॅलिटी टेस्ट. तर हे लक्षात ठेवा, इंटरव्ह्यू मध्ये बेसिकली तुमची पर्सनॅलिटी जज केली जाते. कारण ऑलरेडी तुमचं जे नॉलेज आहे ते पूर्व आणि मुख्य मध्ये तुमचं नॉलेज टेस्ट केल्या गेलं आहे, म्हणून ते नॉलेज टेस्ट केलं म्हणून तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये आलेले आहात. म्हणून इंटरव्ह्यूचा सोल ऑब्जेक्टिव्ह, सोल पर्पज काय असतो, फक्त एकच पर्पज असतो की तुमची पर्सनॅलिटी जज केली जाते. तुम्हाला विविध प्रश्न विचारले जातात आणि त्या विविध प्रश्नांच्या मार्फत तुम्ही घाबरून तर नाही जाता, या सगळ्या बाबी तिथे इंटरव्ह्यूच्या माध्यमातून तपासल्या जातात. म्हणजे इंटरव्ह्यूला हे अपेक्षित नाही राहत की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या विद्यार्थ्यांनी दिलंच पाहिजे अशी अपेक्षा नसते. फक्त तो काय बघतो की तुम्ही त्या परिस्थितीत काम आणि कंपोज आहात की नाही आहात, हे सगळं इंटरव्ह्यू मध्ये तपासलं जातं. तर हे झालं 3 टप्प्यामध्ये आपला परीक्षेचा हा 3 स्तरीय रचना असते. तर अशा पद्धतीनं तुम्हाला पेपर तिथं द्यायचे आहेत. म्हणजे जर तुम्हाला पोस्ट काढायची आहे विद्यार्थी मित्रांनो, तर याचा अर्थ तुम्हाला एक सोबत पूर्व देखील काढायची आहे, मुख्य देखील काढायची आहे आणि इंटरव्ह्यू देखील काढायचा आहे. म्हणजे एकाच वेळी जर तुमचे 3ही
तीनही स्टेजेस जर क्लिअर होत असतील तेव्हा तुमच्याकडे पोस्ट असणार आहे, हे तुम्ही ध्यानात ठेवा. आता नेमकं हा परीक्षेचा पॅटर्न कसा असतो, कोणत्या वेळेला सर नोटिफिकेशन होतो, पूर्व परीक्षा कधी होते, मुख्य परीक्षा कधी होते, निकाल कधी येतो, इंटरव्ह्यू कधी होतो, या सगळ्या बाबी आता या चार्टमधनं तुम्ही एकदा बेसिक समजून घ्या. बघा जनरली काय असतं ना की नोटिफिकेशन जी येते एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी ती असते डिसेंबर आणि जानेवारीच्या दरम्यान. डिसेंबरच्या शेवटल्या वीकमध्ये येऊ शकते किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येतं. आता नोटिफिकेशन आली रे आली, मग त्या दिवशीपासून काय होतं, फॉर्म फिलिंगला सुरू होतं. ते आता हे फॉर्म फिलिंग कोणते, तर पूर्व परीक्षेसाठीचे. तर प्रिलिम्स एक्झाम जी होईल तुमची, मग ते कधी होते, एकतर मे महिन्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा मेच्या शेवटल्या आठवड्यामध्ये तिथं होऊ शकते. त्यानंतर पूर्व परीक्षा झाली तर पूर्वच्या नंतर जे मुख्य परीक्षा असते ती तुमची 4 महिन्याच्या अंतराने होते, म्हणजे ऑक्टोबर महिन्यात होते. तर एकदा मुख्य परीक्षा तुमची ऑक्टोबरमध्ये झाली रे झाली, मग त्याचा निकाल जो आहे तो 2 ते 3 महिन्यात निकाल लागतो आणि तुमचे जे इंटरव्ह्यू आहे ते जानेवारी किंवा फेब्रुवारी, जानेवारीच्या शेवटल्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून तुमचे इंटरव्ह्यू सुरू होतात आणि फायनल निकाल हा एप्रिल किंवा मेच्या शेवटपर्यंत तिथं येतो. म्हणजे पुढच्या पूर्व परीक्षेच्या आधी तुमचा निकाल तिथं लागून जाईल. अशा प्रकारचा जो टाइम टेबल आहे तो जनरली एमपीएससीनं मागच्या वर्षी फॉलो केला. याच वर्षी अजूनपर्यंत आयोगानं काही डेट तिथं पब्लिश केलेली नाही आहे. तर त्या अंदाजावर, म्हणजे मागच्या वर्षीच्या अंदाजावर तिथं मी सांगतोय की तुमचं नोटिफिकेशन डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये आलं तर तुमची पूर्व परीक्षा मे किंवा मेच्या शेवटल्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात होईल. पूर्व आणि मुख्य मधला जो गॅप असतो तो जवळपास 4 महिन्याचा असतो, म्हणजे एक्झॅक्ट ऑक्टोबर महिन्यात तुमची मुख्य परीक्षा होईल आणि त्याच्यानंतर 2 महिन्यात निकाल लागेल. निकाल लागला की इंटरव्ह्यू जे आहे ते जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात तुमचे इंटरव्ह्यू प्लॅन होतील आणि त्याचा फायनल रिझल्ट एप्रिल किंवा मे महिन्यात येईल. म्हणजे अशा प्रकारे जी जर्नी आहे विद्यार्थी मित्रांनो ती तुम्हाला फॉलो करायची आहे. तर हे लक्षात ठेवा. ठीक आहे. जनरली आम्हाला सतत प्रश्न येतात विद्यार्थ्यांचे की सर कधी होणार आहे, कधी नोटिफिकेशन येणार आहे. या सगळ्या बाबी या पॅटर्ननी चालतात. अजूनपर्यंत बघा आयोगाने 2027चा जो काही पॅटर्न आहे, म्हणजे कधी कोणती परीक्षा होणार आहे, पूर्व परीक्षा कधी होणार आहे, मुख्य परीक्षा कधी होणार आहे, याचा टाइम टेबल अजून पब्लिश केलेला नाहीये. अपेक्षा करूयात की महिन्याभरात तसा येऊन जाईल. आता परीक्षेची रचना कशी होते, म्हणजे परीक्षेची रचना म्हणजे कोणते कोणते पेपर असतात. जसं आपण आता पहिले बघितलं की 3 स्टेजेसमध्ये आपली परीक्षा होती, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू. आता परीक्षेच्या रचनेमध्ये पूर्व परीक्षेमध्ये नेमके किती पेपर असतात सर, तर इथे आपण बघूया. बघा पूर्व परीक्षा म्हणजे काय, तर आम्ही आमच्या भाषेमध्ये पूर्व परीक्षेला फिल्टरिंग टेस्ट म्हणतो. फिल्टरिंग टेस्ट याच्यासाठी म्हटलं जातं की संपूर्ण महाराष्ट्रभरातून जवळपास 2.5 ते 3 लाख विद्यार्थी या परीक्षेचा फॉर्म भरतात किंवा त्याच्यापेक्षा कमी आकडा असू शकतो किंवा जास्तही असू शकतो. पण त्यापैकी जवळपास 1 ते 1.25 लाख विद्यार्थी जे आहेत ते परीक्षेच्या दिवशी परीक्षा एक्झाम देतात आणि त्यापैकी जवळपास आपण समजूया की 5 ते 6 हजार विद्यार्थ्यांची पूर्व परीक्षा तिथं निघते. आणि हे डिपेंड करतं जागांवर की त्या वर्षी किती जागा आहेत त्याच्या आधारावर प्रिलिम्स एक्झाम पास करण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. ठीक आहे. आता याच्यामध्ये एकंदरीत बघा, म्हणून याला आम्ही फिल्टरिंग टेस्ट म्हणतो की 2 ते 3 लाख विद्यार्थ्यांमधनं आतमध्ये किती घेतल्या जात आहे, जेमतेम 5 किंवा 6 हजार किंवा हा आकडा 10 हजारापर्यंत जाऊ शकतो डिपेंडिंग ऑन द वॅकन्सी. आता याच्यामध्ये म्हणून याला आम्ही फिल्टरिंग टेस्ट म्हणतो की बेसिकली हे काय करतं, जे नॉन सिरियस कॅन्डिडेट्स आहे यांना बाहेर काढतं आणि जे सिरियस कॅन्डिडेट आहे त्यांना आतमध्ये घेतं. आता याच्यामध्ये बघा एकंदरीत पूर्व परीक्षेमध्ये तुमचे 2 पेपर होतात. पूर्व परीक्षेमध्ये तुमचे 2 पेपर होतात. पहिला पेपर असतो जीएस पेपर 1 आणि दुसरा पेपर असतो सीसॅट पेपर 2. ठीक आहे. आता पेपर 2 ला काय म्हणतात, सीसॅटचा पेपर म्हणतात. सीसॅट म्हणजे काय, सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट. इथे तुम्हाला मॅथमॅटिक्स, रिझनिंग, लॉजिक, डिसिजन मेकिंग, रिडिंग कॉम्प्रिहेन्शन, पॅराग्राफ दिले जाईल, त्या पॅराग्राफ वरनं उत्तर तुम्हाला काढावे लागतील. तर हा पेपर सीसॅटचा पेपर असतो. हा पेपर 200 मार्काचा आणि पहिला पेपर जो असतो तो जीएसचा पेपर हा देखील 200 मार्काचा. दोघांसाठी तुम्हाला जो वेळ दिला जातो तो 2-2 तासाचा दिला जातो आणि हे दोन्ही पेपर मराठी किंवा इंग्रजी, मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत प्रश्न दिलेले असतात. मग तुम्हाला जी भाषा कम्फर्टेबल आहे त्याच्यामध्ये तुम्ही प्रश्न वाचू शकता आणि आन्सर टिक करू शकता. आणि हे लक्षात ठेवा, हे दोन्ही पेपर जे होतात हे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे असतात, वस्तुनिष्ठ असतात. म्हणजे हे एमसीक्यू बेस्ड हा पेपर असतो. याच्यामध्ये एक प्रश्न दिला जाईल, त्याच्यावर 4 ऑप्शन असेल, जे योग्य उत्तर आहे तुम्हाला टिक करावं लागेल. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, निगेटिव्ह मार्किंग दोनही पेपरमध्ये असते. म्हणजे सपोज 2 मार्काचा प्रश्न असला तर बरोबर आला तर 2 पैकी 2, पण चुकला तर -2 होतात प्लस 1/4 मार्किंग जाते. म्हणजे 1/4 निगेटिव्ह मार्किंग मिळते. म्हणजे ती किती, -0.5. म्हणजे टोटल तुमचे मार्क -2.5 होतील जर एखादा प्रश्न तुमचा चुकला तर.
हे लक्षात ठेवा. हे जीएस पेपर 1चं झालं. म्हणजे अशाच पद्धतीनं जीएस पेपर 2 मध्ये देखील 80 प्रश्न असतात 200 मार्कांसाठी. तिथं देखील जर प्रश्न बरोबर असला तर पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळतील, जर प्रश्न चुकला तर निगेटिव्ह मार्किंग देखील जाते. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला प्रश्न सोडवताना 10 वेळा विचार करणं आवश्यक आहे, कारण जर प्रश्न चुकला तर 2 मार्क तर तुमचे जातीलच, पण वरतून 0.5 मार्क अजून निगेटिव्ह मध्ये जातील. म्हणून 10 वेळा विचार करणं आवश्यक आहे. तर हे 2 पेपर कुठे होतात? पूर्व परीक्षेत. आता याच्यामध्ये अजून एक महत्वाची बाब काय आहे, तर हा जो दुसरा पेपर आहे, हा दुसरा पेपर कसा आहे विद्यार्थी मित्रांनो? क्वालिफाईंग आहे. म्हणजे याचे मार्क फायनल कट ऑफ मध्ये मोजल्या जात नाही. पहिले जो कट ऑफ लागायचा तो 200+200 400 पैकी लागायचा, पण आता पेपर 2 क्वालिफाईंग असल्यामुळे यामध्ये पेपर 2 मध्ये, म्हणजे ज्याला आपण सीसॅटचा पेपर म्हणतो, या पेपरमध्ये फक्त तुम्हाला 33% मार्क स्कोअर करणं आवश्यक आहे. 33% म्हणजे किती मार्क? तर तुम्हाला मिनिमम 67 मार्क स्कोअर करावेच लागतील, की तेव्हा तुमचा पेपर 2 क्वालिफाय होईल. म्हणजे 67च्या वरती तुम्ही किती मार्क स्कोअर करा, दॅट डझंट मॅटर. फक्त तुमचा एकच क्रायटेरिया की मिनिमम 67 मार्क तुम्हाला मिळाले पाहिजे, की जेणेकरून तुमचा पेपर 2 क्वालिफाय होईल. म्हणजे पूर्ण वेटेज कोणत्या पेपरवर येतं? जीएस पेपर 1 वर येतं. तर या 200 पैकी तुम्ही कट ऑफच्या वरती जर मार्क मिळवले आणि पेपर 2 जर तुमचा क्वालिफाय झाला, म्हणजे पेपर 2 मध्ये तुम्ही 67 मार्काच्या वरती जर मार्क मिळवले, तर तुमची पूर्व परीक्षा निघते. आता हा जो कट ऑफ आहे, हा मागच्या वर्षी किंवा या वर्षी 2026 ची जी परीक्षा झाली, या 2026च्या पूर्व परीक्षेमध्ये जो ओपन कॅटेगरीचा कट ऑफ लागलाय, तो लागलाय विद्यार्थी मित्रांनो 98, म्हणजे 100च्या खाली लागलाय. म्हणून तुम्हाला परत परत सांगतोय की आपल्या परीक्षेचा, एमपीएससी राज्यसेवेचा पूर्वचा असू द्या, मुख्यचा असू द्या, यांचा कट ऑफ 50%च्या आसपास लागतो, त्याच्यावरती जनरली जात नाही. हे लक्षात ठेवा. जनरली हा कट ऑफ देखील कशावर डिपेंड करतो, तर त्या वर्षीचा पेपर कसा आलाय, सोपा आलाय, कठीण आलाय. सोपा आलाय तर कट ऑफ वाढतो, कठीण आलाय तर कट ऑफ कमी होतो. म्हणजे हा जो कट ऑफ आहे, हा मागच्या वर्षीच्या तुलनेत 2025च्या तुलनेत कमी झालाय. याचं कारण असं आहे की या वर्षीचा पूर्व परीक्षेचा पेपर कठीण आला होता. म्हणून हे समीकरण ध्यानात ठेवा. म्हणजे प्रत्येक वर्षी कट ऑफ काही 100च्या खालीच लागणार आहे असं नाही. इट डिपेंड्स ऑन द लेवल ऑफ पेपर, की पेपर सोपा आहे, कठीण आहे, त्याच्या आधारावर कट ऑफ कमी जास्त होतो. म्हणजे कळलं की तुमचा जो कट ऑफ लागणार आहे तो जीएस पेपर 1च्या आधारावर लागतोय. म्हणजे पेपर 2 हा फक्त क्वालिफाईंग आहे. हे झालं पूर्व परीक्षेचं. आणि याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असते, आणि हे दोनही पेपर कसे असतात? एमसीक्यू बेस्ड प्रश्न तिथं तुम्हाला विचारले जातात. आता याचा सिलेबस कसा आहे ते थोडक्यात आपण बघूया. की जीएस पेपर 1 जो असतो, म्हणजे पूर्व परीक्षेचा जीएस पेपर 1, याच्यामध्ये कोणते कोणते टॉपिक असतात? पहिलं म्हणजे चालू घडामोडी. यामध्ये तुम्हाला राज्य पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या ज्या चालू घडामोडी आहेत त्याचा अभ्यास करणं अपेक्षित असतं. दुसरं इतिहास. ठीक आहे, हिस्ट्रीमध्ये स्पेसिफिकली महाराष्ट्रावर फोकस असला पाहिजे. महाराष्ट्रातील संत चळवळी वगैरे जे आहे त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. नंतर जॉग्रफी. जॉग्रफीमध्ये महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल या संदर्भात तुम्हाला माहिती विचारली जाऊ शकते. चौथं म्हणजे राज्यशास्त्र व प्रशासन. यामध्ये विशेष फोकस महाराष्ट्रावर असला पाहिजे. पंचायती राज व्यवस्था काय आहे, नगर प्रशासन काय आहे, सार्वजनिक धोरण, हक्क विषयक प्रश्न इत्यादी बाबीवर तुम्हाला अभ्यास करायचा आहे. मग इकॉनॉमिक्स, आर्थिक व सामाजिक विकास, मग इकॉनॉमिक्सचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पर्यावरण परिस्थिती, की ज्याला आपण एन्व्हायरमेंट म्हणतो, बायोडायव्हर्सिटी म्हणतो, क्लायमेट चेंज म्हणतो, हे टॉपिक आले. आणि सर्वात महत्वाचा आणि सर्वात शेवटचा टॉपिक म्हणजे सामान्य विज्ञान, सायन्स अँड टेक. तर अशा पद्धतीनं एवढे टॉपिक विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पूर्व परीक्षेच्या जीएस पेपर 1 साठी तिथं अभ्यास करायचा आहे. आणि जीएस पेपर, सीसॅट पेपर 2 जो आहे, ज्याला आपण सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणतो, यामध्ये नेमकं काय विचारलं जातं? तर पहिलं आकलन. ठीक आहे, पॅसेज दिले जाईल, त्या पॅसेजवरून तुम्हाला प्रश्नाचं उत्तर शोधावं लागेल. संवाद कौशल्यासह आंतरव्यक्तिगत कौशल्य. तिसरं लॉजिक अँड रिझनिंग, तर्कशुद्ध तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता. मग डिसिजन मेकिंगचे प्रश्न असतात, निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण. मग सर्वसाधारण मानसिक क्षमता. मग जे क्वांट्स आपण म्हणतो, क्वांटिट्यूड, मॅथमॅटिक्सवर वगैरे प्रश्न विचारले जातात. आणि मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन कौशल्य, हे 10वी आणि 12वीच्या लेवलवर हा सीसॅटचा पेपर तुम्हाला विचारला जातो. अशा पद्धतीनं इथं टॉपिक्स दिलेले आहेत, हे लक्षात ठेवा. आता हे झालं पूर्व परीक्षेचं. आता दुसरा जो टप्पा असतो, दुसरी जी स्टेज असते आपल्या परीक्षेची, ती म्हणजे मुख्य परीक्षा असते. आता मुख्य परीक्षा मी तुम्हाला सांगितलं की मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला वर्णनात्मक पॅटर्न आहे, म्हणजे इथे तुम्हाला उत्तरं द्यावी लागतात. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. एकूण पेपर मुख्य परीक्षेमध्ये जे आहे ते किती आहेत? ते 7 आहेत. आता आधी किती होते? आधी 9 होते, आता 7 झाले. आता त्यापैकी पहिले जे 2 पेपर तुमचे होतात ते म्हणजे भाषेचे पेपर असतात. आणि हे भाषेचे पेपर कसे असतात? तर
क्वालिफाईंग असतात, म्हणजे यांचे मार्क फायनल स्कोअर मध्ये मोजल्या जात नाही. ठीक आहे, तर पहिला जो भाषेचा पेपर असतो तो म्हणजे मराठी कंपल्सरी भाषेचा पेपर आणि दुसरा इंग्रजी कंपल्सरी भाषेचा पेपर. हे दोन्ही पेपर 300 मार्कांसाठी विचारले जातात विद्यार्थी मित्रांनो, आणि यांची लेवल जी असते ती 10वीच्या लेवलचे हे पेपर असतात. मराठीचा पेपर स्वाभाविक आहे मराठीतच येईल, इंग्रजीचा पेपर इंग्रजीतच, आणि दोघांनाही 3-3 तास दिला जातो. आता किती मार्क तुम्हाला स्कोअर करणं आवश्यक आहे, जसं मी तुम्हाला आताच सांगितलं की 7 पैकी हे जे 2 पेपर आहे, जे भाषेचे पेपर आहे, यांचे मार्क फायनल टोटल मध्ये मोजल्या जात नाही. म्हणजे हे पेपर कसे आहे, क्वालिफाईंग आहे. तर क्वालिफाईंग करायला तुम्हाला किती मार्क मोजावे लागतात, तर 300 पैकी तुम्हाला 25% मार्क स्कोअर करणं मॅन्डेटरी आहे. म्हणजे मराठीचा पेपर जर तुम्हाला क्वालिफाय करायचा आहे तर तुम्हाला 300 पैकी मिनिमम 75 मार्क स्कोअर करणं आवश्यक आहे, आणि इंग्रजीचा पेपर जर तुम्हाला क्वालिफाय करायचा आहे तर मिनिमम 300 पैकी तुम्हाला 75 मार्क स्कोअर करणं मॅन्डेटरी आहे. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही दोन्ही पेपर क्वालिफाय करता तेव्हाच तुमचे उर्वरित जे 5 पेपर आहेत ते चेक होतात आणि तुमचं फायनल सिलेक्शन होतं. म्हणजे लक्षात ठेवा, जर तुम्हाला हे पेपर जे तुम्ही लिहिणार आहात, हे पेपर जर तुम्हाला असं वाटत असेल की मला किती मार्क मिळाले ते तेवढं तरी समजून घ्यायचं, म्हणजे सिलेक्शन तर दूरची गोष्ट आहे, पण किती मार्क मिळाले हे जरी तुम्हाला माहित करायचं असेल तर तुमचे भाषेचे पेपर क्वालिफाय होणं आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांचे दोन्हीपैकी एक जरी पेपर डिस्क्वालिफाय झाला त्याचे हे पेपर देखील चेक केल्या जात नाही, म्हणजे तुम्हाला मार्कच कळणार नाही. लक्षात आलं का? म्हणून भाषेचे पेपर महत्वाचे, एक मराठी भाषेचा पेपर आणि एक इंग्रजी भाषेचा पेपर. दोनही पेपर 10वीच्या लेवलचे असतात. आता याच्यामध्ये बघा, जे पेपर होतात, आता 2 पेपर तुमचे भाषेचे झाले, त्यानंतर जो पेपर होतो तो पहिला पेपर असतो एसेचा, पेपर नंबर 3. ह्या एसेचा पेपर इथे तुम्हाला 3 तासात 2 निबंध लिहावे लागतात, आणि 2 निबंधावर किती मार्क, 250 मार्क असतात. आणि भाषा 2 दिलेल्या आहेत, एक तर तुम्ही मराठीमध्ये असे लिहू शकता किंवा इंग्रजीमध्ये असे लिहू शकता, आणि वेळ किती दिला जातो, 3 तास. ठीक आहे, त्यानंतर ज्या जनरल स्टडीजचा सामान्य अध्ययनाचा तुम्ही अभ्यास पूर्व परीक्षेसाठी केलाच आहे, तोच सिलेबस इथे 3 जीएस पेपर मध्ये डिवाइड होतो. ठीक आहे, त्याला म्हणतात GS1, GS2 आणि GS3, म्हणजे पेपर 4, पेपर 5 आणि पेपर 6. प्रत्येक जीएस पेपर मध्ये तुम्हाला 20 प्रश्न विचारले जातात. 10 प्रश्न 10 मार्काचे असतात आणि उर्वरित 10 प्रश्न 15 मार्काचे असतात. आता 10 मार्काचा प्रश्न म्हणजे 150 शब्दात उत्तर लिहिणं अपेक्षित असतं, आणि 15 मार्काचा प्रश्न म्हणजे 250 शब्दात उत्तर लिहिणं अपेक्षित असतं. आता जनरल स्टडीज 1, 2, 3 प्रत्येकी पेपर किती मार्काचा आहे, 250 मार्कांचा, आणि दोन्ही म्हणजे दोन्ही भाषेत तुम्ही लिहू शकता, मराठी किंवा इंग्रजी, आणि प्रत्येक पेपरला 3-3 तासाचा कालावधी तिथे दिला जातो. आता चौथा पेपर म्हणजे शेवटला आणि चौथा पेपर, ज्याला पेपर 7 म्हणतो, तो पेपर जो आयोगानं ऍड केलेला आहे हा म्हणजे इथिक्सचा पेपर आहे. इथिक्स म्हणजे नैतिकता, आपण कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, अधिकाऱ्यांनी कसं राहिलं पाहिजे. ठीक आहे, या सगळ्या बाबीवर तुम्हाला जे प्रश्न आहे ते जीएस पेपर 4 म्हणजे इथिक्स मध्ये विचारले जातात, आणि या पेपरमध्ये तुम्हाला केस स्टडीज देखील दिल्या जातात, की जर तुम्ही एखाद्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी बनले तर काय, अशी परिस्थिती उद्भवली तर काय कराल तुम्ही, अशा प्रकारचे तिथे रिअल लाईफ एक्झाम्पल सिनॅरिओज दिले जातात, आणि त्याच्यावर तुम्हाला उत्तर लिहिणं अपेक्षित असतं. आणि हे देखील पेपर मराठी इंग्रजीमध्ये असतो. 3 तासात तुम्हाला उत्तर लिहिणं अपेक्षित असतं. म्हणजे एकंदरीत 2 पेपर भाषेचे आणि उर्वरित 1 पेपर एसेचा आणि 4 पेपर जीएसचे, एकूण जे पेपर होतात ते किती होतात मुख्य परीक्षेत, 7 होतात. आता तुम्ही म्हणाल की सर खाली तर वैकल्पिक विषय आहे, ऑप्शनल सब्जेक्ट आहे, पण हे लक्षात ठेवा, 2027 पासून आयोगानं मागच्याच आठवड्यात नोटिफिकेशन जारी केलं आणि त्याच्याद्वारे सांगितलं आहे की आता हा जो वैकल्पिक विषय आहे, हा वैकल्पिक विषय आता 2027 पासून नसणार आहे. अशा प्रकारचं नोटिफिकेशन आयोगाने सांगितलं आहे. म्हणजे काय, तर हे 500 मार्काचा जो अभ्यास आपल्याला वेगळ्या पद्धतीनं करावा लागायचा, आता तुम्हाला त्याचा ताण नसणार आहे. म्हणजे ही परीक्षा, एमपीएससी राज्यसेवेची परीक्षा अजून सोपी झाली आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा की ऑप्शनल सब्जेक्ट 2027 पासून तिथे नसणार आहे. म्हणजे एकूण पेपर संख्या जी आधी 9 होती ती आता किती झाली आहे, 7च राहिली आहे. म्हणजे एकंदरीत जे फायनल मार्क आहे, ते फायनल मार्क या 7 पेपरचे किती, तर 2 पेपर क्वालिफाईंग आहे, 5 पेपरचे मार्क किती, तर हे 1250 न राहता हे झाले 1750 न राहता 1250. यामध्ये 4 जीएसचे 250 1000 मार्क आणि एक 250 मार्काचा एसे, तर टोटल 1250 मार्काचं तुमचे रिटर्न एक्झामिनेशन राहील, लिखित स्वरूपाची परीक्षा. आणि नंबर ऑफ क्वेश्चन पेपर किती असतील, तर नंबर ऑफ पेपर तुमचे 7 असणार आहे, हे तुम्ही ध्यानात ठेवा. आणि इंटरव्ह्यू जो आहे तिसरा टप्पा, तो 275 मार्काचा तर राहणार आहे. म्हणजे 2000 फायनल टोटल जी आहे, तर तुम्ही रिटर्न मध्ये जेवढे मार्क स्कोअर कराल त्याच्यासोबत इंटरव्ह्यू मध्ये जे काही तुम्ही मार्क स्कोअर कराल त्याच्या एकूण बेरीजेतून तुमचा कट ऑफ लागणार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे 1250 प्लस 275 एकूण मार्क येतात 1525, आणि तुमचा जो कट ऑफ लागेल तो कट ऑफ हा 1525 मधून लागणार आहे. म्हणजे जर तुम्ही 1525 पैकी जो काही कट ऑफ लागलाय, सपोज 700 मार्क 600 मार्काचा कट ऑफ लागला आणि त्याच्यावरती जर तुम्हाला मार्क असेल तर तुम्हाला फायनल सिलेक्शन तुमचं होणार आहे.
हे मार्कांचं गणित लक्षात ठेवा. याच्यासाठी लक्षात ठेवा कारण ही परीक्षा मेनली मार्कांवरच तिथे निघते विद्यार्थी मित्रांनो. आणि तुमच्या डोक्यात हे गणित, हे समीकरण आतापासून तुम्ही रुजवून ठेवा की जेणेकरून आपल्याला परीक्षा क्रॅक करायची तर किती मार्क स्कोअर करायचे आहे त्याचं नियोजन, त्याची प्लॅनिंग आपल्याला आतापासून सुरुवात करायची आहे. ठीक आहे, आता हे झालं पॅटर्न. आता शैक्षणिक अर्हता काय लागते, म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन किती लागतं, काय कोणाला डिग्री पाहिजे का सर कोणत्या अमुक डिपार्टमेंटची, किती पर्सेंटेज लागतात, तर हे लक्षात ठेवा. पर्सेंटेजचा क्रायटेरिया नाही आहे. तुम्हाला कोणत्याही युनिव्हर्सिटीची रेकॉग्नाइज डिग्री तुमच्याकडे असली पाहिजे. एवढं जरी असलं तरीही पुढे आहे. एमपीएससी राज्यसेवा परीक्षेसाठी किमान शैक्षणिक पात्रता म्हणजे मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी शिक्षण होय, हे लक्षात ठेवा. म्हणून पर्सेंटेजचा वगैरे क्रायटेरिया काही नाही आहे. तुमच्याकडे कोणत्याही डिपार्टमेंटची डिग्री असू द्या किंवा कोणत्याही शाखेची डिग्री असू द्या, ती डिग्रीवरही तुम्ही काय करू शकता, एमपीएससी राज्यसेवेसाठी तुम्ही तयारी करू शकता. आणि लक्षात ठेवा, जे विद्यार्थी अंतिम वर्षाला आहे, अंतिम वर्षाचे विद्यार्थी देखील अर्ज करण्यास पात्र आहेत. म्हणजे जर तुम्ही फायनल इयरला असेल ग्रॅज्युएशनला तरी तुम्ही पहिल्यांदा तुमचा अटेम्प्ट राज्यसेवेचा देऊ शकता. आता बघा, याच्यामध्ये नंबर ऑफ अटेम्प्ट असतात का सर, की जास्त करून विद्यार्थ्यांचा हाच एक प्रश्न असतो, कारण त्यांना सगळ्यांना माहिती आहे की युपीएससी मध्ये नंबर ऑफ अटेम्प्ट आहे. पण हे लक्षात ठेवा, एमपीएससीच्या राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये किंवा काही इतर परीक्षेमध्ये अजूनपर्यंत नंबर ऑफ अटेम्प्टचा क्रायटेरिया तिथं आलेला नाही आहे. म्हणजे एमपीएससी मध्ये एज लिमिटचा क्रायटेरिया असतो, नंबर ऑफ अटेम्प्टचा क्रायटेरिया नसतो. तुम्ही किती वेळा परीक्षा देऊ शकता हे लक्षात ठेवा. फक्त तुमची वयोमर्यादामध्ये तुम्ही बसले पाहिजे हे ध्यानात ठेवा. म्हणजे नंबर ऑफ अटेम्प्टचा क्रायटेरिया नाही, फक्त कोणता क्रायटेरिया आहे तर एज लिमिटचा क्रायटेरिया. जसं उदाहरण, तुम्ही जर जनरल कॅटेगरीचे असाल तर तुम्ही 38व्या वर्षापर्यंत काय करू शकता, ही परीक्षा देऊ शकता. तुम्ही जर बॅकवर्ड ओबीसी, एससी, एसटी, एसबीसी, एनटी किंवा अनाथ असाल तर तुम्ही 43 वर्षापर्यंत ही परीक्षा देऊ शकता. तुम्ही फिजिकली हँडिकॅप असाल तर 45 पर्यंत, प्रावीण्य प्राप्त खेळाडू असाल तर 43 आणि माजी सैनिक असाल तर 43 पर्यंत तुम्ही परीक्षा देऊ शकता. म्हणजे काय तर एज क्रायटेरिया, एज लिमिटचा क्रायटेरिया आहे, नंबर ऑफ अटेम्प्टचा क्रायटेरिया इथं एमपीएससी राज्यसेवेच्या परीक्षेत नाही आहे. आता किमान किती वयोमर्यादा तिथं आयोगाने ठरवली आहे तर हे लक्षात ठेवा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा परीक्षेसाठी किमान वयोमर्यादा साधारणतः परीक्षेच्या वर्षाच्या 1 एप्रिल रोजी 19 वर्ष असणे आवश्यक आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्याचं वय 1 एप्रिल रोजी 19 वर्ष असेल तो विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे हे किमान वयोमर्यादा आहे आणि मॅक्झिमम एज लिमिट तर मी आताच सांगितली आहे, हे लक्षात ठेवा वयोमर्यादेचं गणित. आणि आता नंतरचा आणि सर्वात महत्वाचा पाठ म्हणजे काय, की आता नवीन विद्यार्थ्यांकडनं नेमक्या चुका कोणत्या होतात हे पहिले समजून घ्या. हे बघा, पहिलाच पॉईंट फार महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो. काय म्हटलंय, अभ्यासक्रम म्हणजे सिलेबस न पाहताच तयारी सुरू करणे. फार मोठी चूक करतात विद्यार्थी मित्रांनो. आम्ही परत परत सांगतो की पहिले सिलेबस बघा, ज्या परीक्षेचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, ज्या परीक्षेच्या माध्यमातून तुम्हाला पद काढायचं आहे त्याचा सिलेबस पहिले बघणं फार काळाची गरज आहे. आणि हा सिलेबस दररोज सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपताना न चुकता वाचन करावा, एकदा गो थ्रू करावा. दिवसभर रट्टा मारल्यासारखं करायचं नाहीये. तुम्ही लक्षात ठेवा, सकाळी उठल्यानंतर 5-10 मिनिटात सिलेबस वाचायचा, रात्री झोपताना 5-10 मिनिटात सिलेबस वाचायचा. अशी प्रक्रिया तुम्हाला किमान 1 ते 2 महिना करायची आहे, की जेणेकरून हा सिलेबस तुमच्या सबकॉन्शियस मध्ये स्टोअर झाला पाहिजे. आणि एकदा सबकॉन्शियस मध्ये हा सिलेबस स्टोअर झाला तर तुम्हाला काय वाचायचं आहे, कुठून वाचायचं आहे, आणि कोणतीही पुस्तक तुमच्या हातात आली किंवा न्यूजपेपर तुमच्या हातात आला तर तो माझ्या कामाचा आहे की नाही आहे हे तुम्हाला कोण सांगेल, सिलेबस सांगेल. म्हणून आम्ही परत परत सांगतोय की ही चूक करू नका, की सिलेबस न पाहता अभ्यासाला कधीही सुरुवात करू नये. म्हणजे अभ्यासक्रम न पाहता तयारी सुरू करणे. दुसरी चूक, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांकडे दुर्लक्ष करणे. ही मोठी चूक करतात विद्यार्थी मित्रांनो. दुसरी मोठी चूक, की ज्या टॉपिकवर तुम्ही अभ्यास करत असाल त्या टॉपिकवर याच्या आधी आयोगाने मागच्या 5 वर्षात 10 वर्षात कशा पद्धतीने प्रश्न विचारले याचं अवलोकन करणं काळाची गरज आहे. कारण जर तुम्ही पीवायक्यू बघितले तर तुम्हाला कळतं की आपल्याला त्या टॉपिकचा अभ्यास किती डेप्थ मध्ये करायचा आहे आणि त्याच्या आधारावर तुमचं नियोजन तुम्हाला करायचं असतं. विद्यार्थी पीवायक्यूच बघत नाही, प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघत नाही आणि त्यामुळे त्यांचा अभ्यास इकडे तिकडे भरकटत जातो. म्हणून लक्षात ठेवा, याच्यामध्ये या स्पेसिफिक स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना टॉपिक्स जे आहेत त्या टॉपिकचा अथांग सागर आहे. मग तुम्हाला नेमकं काय करायचं आहे हे तुम्हाला पीवायक्यू सांगतं, याच्याकडे दुर्लक्ष करू नका. तिसरं, खूप जास्त पुस्तके वाचणं. म्हणजे हा तर विद्यार्थ्यांमध्ये रोगच आहे आता, की विद्यार्थ्यांना काय होतं की आपल्या ग्रुपमध्ये 15-20 लोक आहेत तर प्रत्येक पोरगाला काही ना काही नवीन नवीन नोट्स दिसतात आणि कोणत्या एका विद्यार्थ्यालाही नवीन नोट्स मिळाले मग तो सगळ्या ग्रुपला सांगतो, हे बघ माझ्याकडे हे नोट्स आले. मग आपल्याला काय वाटतं, फोमो येतो. फोमो म्हणजे काय, फिअर ऑफ मिसिंग आउट. फोमो म्हणजे काय, फिअर ऑफ मिसिंग आउट, की जर मी हे वाचलं नाही तर माझं सिलेक्शनच होणार नाही. अशा प्रकारची भूमिका, अशा प्रकारची भावना आपल्यामध्ये रुजवली जाते आणि मग त्यामुळे काय होतं की जो रिसोर्स
लिमिटेड असायला पाहिजे, ते रिसोर्सेस अनलिमिटेड होतात आणि आपण परीक्षा दिवसपर्यंत म्हणजे ज्या दिवशी परीक्षा आहे त्याच्या दिवसापर्यंत आपण काय करतो, नवीन नवीन कंटेंट वाचत राहतो. पण हे लक्षात ठेवा की खूप जास्त पुस्तके वाचाल त्याचा काहीही आउटकम येणार नाही. माझं सरळ एक म्हणणं आहे तुम्हाला की स्वतःला एकच प्रश्न विचारायचा, कोणतेही नोट्स कोणतेही पुस्तक तुमच्या समोर आले, स्वतःला एकच प्रश्न विचारायचा की मी या नोट्सचे या पुस्तकाचं मी रिव्हिजन करू शकतो का. उत्तर जर हो मिळत असेल तरच नोट्सला हात लावा आणि ते रिव्हिजन एक वेळा नाही किमान 3 ते 4 वेळा रिव्हिजन जर करू शकतो तरच ती गोष्ट माझ्या डोक्यात फिट राहणार आहे, अदरवाईज राहणार नाही. म्हणून अति रिसोर्सेस वाचणं टाळा. त्यानंतर सातत्याचा अभाव, कन्सिस्टन्सी ज्याला आपण म्हणतो, म्हणजे दिवसाला तुम्ही 2 तास अभ्यास करत असाल कंटिन्यू ठेवा, ठीक आहे. 5 तास करत असाल कंटिन्यू ठेवा, पण असं करू नका की आज 2 तास केला, उद्या 15 मिनिटं केला, परवा 1 तास केला. अशा प्रकारचा अभ्यास ज्या विद्यार्थ्यांचा असतो त्यांचं सिलेक्शन होत नाही. म्हणून कन्सिस्टन्सी आवश्यक आहे, ठीक आहे. तर हे सर्वात मोठी क्वालिटी विद्यार्थ्यामध्ये ऍस्पिरंटमध्ये असली पाहिजे. आणि पुनरावलोकनाची रिव्हिजनची योग्य रणनीती नसते. मी आताच सांगितलं तुम्हाला की कोणताही नवीन पुस्तक नवीन टॉपिक वाचताना नवीन नोट्स वाचताना स्वतःला एकच प्रश्न विचारायचा की मी या पुस्तकाची रिव्हिजन करू शकतो का. आणि त्या रिव्हिजनचं प्रॉपर माझी प्लॅनिंग असणं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ सोमवारपासून शनिवारपर्यंत मी जे काही वाचतोय त्याची रिव्हिजन मी रविवारी करू शकतो. म्हणजे अशा प्रकारची रणनीती, अशा प्रकारची प्लॅनिंग आपली रिव्हिजन बाबत देखील आपल्याला करायची आहे की जेणेकरून जे काही आपण वाचतोय ते आपल्या डोक्यात स्टोअर राहिलं पाहिजे आणि जर त्या टॉपिकवर प्रश्न आला तर तुम्हाला सुटला पाहिजे. तर या चुका नवीन विद्यार्थ्यांनी कृपया करू नये, ठीक आहे. हे लक्षात ठेवा. ही कोट वाचा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सगळ्यांसाठी आहे. फेलियर इज नॉट ड्यू टू लॅक ऑफ हार्डवर्क. अपयश हे हार्डवर्क न केल्यामुळे येत नाही, ठीक आहे. तर कशामुळे येतं, बट ड्यू टू लॅक ऑफ राईट डायरेक्शन. फेलियर इज नॉट ड्यू टू लॅक ऑफ हार्डवर्क, ठीक आहे. कशामुळे येतं, तर लॅक ऑफ राईट डायरेक्शन. आणि या राईट डायरेक्शनसाठीच आम्ही तुमच्यासाठी इथं आहोत, ठीक आहे. काय केलं पाहिजे, कुठून केलं पाहिजे, कोणता लिमिटेड स्वरूपाच्या अभ्यासात आपण परीक्षा कशी क्रॅक करू शकतो याचं सगळ्याचं नियोजन, याचं सगळ्याचा प्लॅनिंग इथं आम्ही तुम्हाला या बॅच अंतर्गत सगळ्या गोष्टी सांगणार आहे. म्हणून तुम्ही निश्चिंत राहा. पण हे लक्षात ठेवा, ही कोट तुमच्या डोक्यात बिंबवून ठेवा की फेलियर इज नॉट ड्यू टू लॅक ऑफ हार्डवर्क. हार्डवर्क सगळेच करतात पण चुकतात कुठे, चुकतात राईट डायरेक्शनमुळे, की त्यांना राईट डायरेक्शनच माहित नाही राहत, इकडे इकडे भरकटत राहतात. आणि जर तुम्ही तसेच भरकटत राहिले तर ही परीक्षा निघत नाही. म्हणून परत परत सांगतोय, राईट डायरेक्शन, राईट गायडन्स ही की आहे, ही गुरु किल्ली आहे या परीक्षेला क्रॅक करायची, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता त्यानंतर प्रश्न पडतो की सर मग राईट स्ट्रॅटेजी नेमकी आहे काय. आता तुम्ही चुका सांगितल्या, तुम्ही कोटी दाखवली, मग राईट स्ट्रॅटेजी काय आहे. तर बघा, 6 स्टेप स्ट्रॅटेजी. इथे मी 6 टप्प्यामध्ये स्ट्रॅटेजी आणली आहे. पहिला टप्पा काय, तर अभ्यासक्रमावर प्रभुत्व. की तुम्ही ज्याही परीक्षेचा अभ्यास करत असाल, तुम्ही एमपीएससीचा करा, युपीएससीचा करा, कोणत्या इतर परीक्षांचाही करा, पण त्या परीक्षेचा अभ्यासक्रम तुम्हाला माहित पाहिजे. म्हणजे सिलेबस तुम्हाला तोंडपाठ असला पाहिजे. आता तोंडपाठ असला पाहिजे म्हणजे याचा अर्थ असा नाही की सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त सिलेबसच बसायचा. मी तुम्हाला साधी सोपी पद्धत सांगितली आहे की तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी उठल्यानंतर 5-10 मिनिटं आणि रात्री झोपण्याच्या पूर्वी 5-10 मिनिटं तुम्हाला सिलेबस पूर्ण वाचून काढायचा आहे. अशी प्रक्रिया तुम्हाला किमान 1 ते 2 महिने करायची आहे. जर एवढं जरी केलं तरी तो सिलेबस तुमच्या तोंडपाठ होतो, म्हणजे सबकॉन्शियस माइंडमध्ये स्टोअर्ड राहतो. आणि मग कोणतेही पुस्तक, कोणताही टॉपिक तुमच्या पुढे येऊ द्या, तुमचं माइंड कम्पेअर करतं तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जो सिलेबस आहे त्याच्यासोबत, आणि त्याच्या आधारावर आपण निर्णय घेतो. म्हणजे अभ्यासक्रमाला तुमचे बायबल माना, तुमची गीता माना, तुमचं कुराण माना, जे तुम्हाला नाव द्यायचंय ते द्या. पण अभ्यासक्रम हा तुमच्यासाठी काय आहे, तुमच्यासाठी मार्गदर्शिकेचं काम करतो, तुमच्यासाठी रस्ता दाखवायचं काम करतो. म्हणून अभ्यासक्रमावर प्रभुत्व तुम्हाला मिळालंच पाहिजे. कारण बघा, ज्या विद्यार्थ्याला अभ्यासक्रम माहित राहत नाही तो काही वाचतो, आणि तो काही वाचन केल्यामुळे काय होतं की आपण अभ्यास खूप करतो, हार्डवर्क खूप करतो, पण शेवटी जेव्हा निकालाची वेळ येते तेव्हा आपलं नावच राहत नाही. त्याचं कारण काय आहे की तुम्ही अभ्यासक्रमाच्या आधारावर अभ्यास केलाच नाहीये, सिलेबसच्या आधारावर अभ्यास केलाच नाही. मग तुम्ही कशी अपेक्षा करता की तुमचा निकाल येईल. म्हणून पहिला टप्पा काय म्हणतो की अभ्यासक्रमावर प्रभुत्व मिळवा. दुसरा टप्पा काय, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करा. म्हणजे त्या टॉपिकवर, कोणताही टॉपिकचा अभ्यास करताना पहिले त्या टॉपिकवर आयोगाने मागच्या 5 वर्षात 10 वर्षात कशा पद्धतीनं प्रश्न विचारले आहे, किती डेप्थ मध्ये जाऊन प्रश्न विचारले आहे, याचं अवलोकन करा, अनालिसिस करा. म्हणजे त्याच्या आधारावर आपल्याला कळतं की त्या टॉपिकचा अभ्यास आपल्याला किती खोलात जाऊन करायचा आहे, आणि तशा प्रकारचे प्रश्न आले तर माझे सुटले पाहिजे, हा आपला मेन ऑब्जेक्टिव्ह असला पाहिजे. एमपीएससी प्रश्न रिपीट नाही करत. बहुतांश विद्यार्थी मला विचारतात, सर पीवायक्यू का बरं वाचायचे, तर तेच प्रश्न येतात का, तर नाही, प्रश्न नाही रिपीट करत. तर काय रिपीट करते, संकल्पना पुन्हा विचारते. ज्या कन्सेप्टवर प्रश्न तुम्हाला यावर्षी पडलाय
कदाचित त्याच कन्सेप्टवर तुम्हाला पुढच्या वर्षी वेगळ्या स्वरूपाचा प्रश्न पडू शकतो, म्हणून त्या टॉपिकचा अभ्यास सखोल पद्धतीनं करणं आवश्यक आहे. हा झाला दुसरा टप्पा. तिसरा टप्पा काय? मर्यादित रिसोर्सेस. फार महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो. लिमिटेड रिसोर्सेस ठेवा. ठीक आहे, एक सब्जेक्ट आहे, एक सब्जेक्टसाठी एक पुस्तक, त्या एकाच पुस्तकाला 10 वेळा रिवाइज करा. जास्त एका सब्जेक्टसाठी 4-4, 5-5 पुस्तके वाचत बसू नका, कारण तेवढा वेळ आपल्याकडे नाही आहे. आपला सिलेबस वास्ट आहे आणि कमीत कमी एफर्ट्स मध्ये जर रिझल्ट काढायचा असेल तर मर्यादित रिसोर्सेस असणं काळाची गरज आहे. कमी वाचा, जास्त रिव्हिजन करा, दॅट्स इट. हा फॉर्म्युला तुमच्या डोक्यात ठेवा. म्हणजे एकच पुस्तक तुम्ही 10 वेळा रिवाइज करा, जेणेकरून ती पुस्तक तुमच्या डोक्यात फिट झाली पाहिजे, आणि एकदा फिट झाली त्यावरती कशाही प्रकारचा प्रश्न येऊ द्या, तुम्ही इझिली तो प्रश्न सोडवू शकता. चौथा टप्पा कोणता आहे राईट स्ट्रॅटेजीचा? तो म्हणजे शॉर्ट नोट्स तयार करणे. स्वतःच्या शॉर्ट नोट्स तयार करा. आता तुम्ही म्हणाल सर कसं करायचं, आताच करायचं का? आता उत्तर आहे नाही. तुम्ही आता जेमतेम या परीक्षेला तयारीला सुरुवात करत आहात. तयारीला सुरुवात करताना तुम्ही शॉर्ट नोट्सच्या भानगडीत पडू नका, कारण आम्ही बहुतांश विद्यार्थी बघितले की पहिल्या दिवसापासून नोट्स बनवतात, आणि ते नोट्स म्हणजे काय असतं, जे पेपरमध्ये आलंय तेच कॉपी करतात, म्हणजे झेरॉक्स करतात. असं काहीही करू नका. तर शॉर्ट नोट्स तयार करायचे आहे, पण कधी? तुमचं फाउंडेशन झाल्यानंतर 2-3 महिने होऊ द्या. म्हणजे आतापासून जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे झालं, मग ऑक्टोबर, नोव्हेंबर पासून तुम्ही नोट्स बनवू शकता. ते नोट्स कसे बनवायचे, कशी पद्धत आहे, या सगळ्या बाबी मी एक स्पेशल लेक्चर मध्ये तिथून तुम्हाला सांगणार आहे. तर शॉर्ट नोट्स का बरं आवश्यक आहे? कारण पुनरावलोकनासाठी, ज्याला आपण रिव्हिजनसाठी काय आवश्यक असतात? शॉर्ट नोट्स आवश्यक असतात. आणि या शॉर्ट नोट्स प्रत्येक व्यक्तीच्या स्वतःच्या असतात. परत परत सांगतोय, मला विद्यार्थी मेसेज करतात, सर शॉर्ट नोट्स पाठवा. अरे शॉर्ट नोट्स पाठवा म्हणजे काय? माझे जर शॉर्ट नोट्स आहेत ते माझे स्वतःचे आहे, म्हणजे ते नोट्स मी स्वतःसाठी बनवलेले आहेत, आणि त्याच्यामध्ये मी काही ते एकदम सुवाच्या अक्षरात लिहत नाही, ते माझ्यासाठी मी बनवतोय, ते तुम्हाला कळणार नाही. म्हणून शॉर्ट नोट्स कसे असले पाहिजे, ते फक्त आणि फक्त तुम्हालाच कळले पाहिजे, लक्षात ठेवा. तशा प्रकारचे नोट्स. आणि त्याची आवश्यकता का बरं असते? कारण दॅट नोट्स आर इम्पॉर्टंट फॉर रिव्हिजनसाठी हे नोट्स आवश्यक असतात. ठीक आहे. आणि पाचवा टप्पा काय? पुनरावलोकनाचं चक्र, ज्याला आपण रिव्हिजन सायकल म्हणतो. प्रॉपर तुमची रिव्हिजन सायकल असली पाहिजे. म्हणजे जसं मी सांगितलं की सोमवार ते शनिवार अभ्यास केला, त्याचं रिव्हिजन रविवारी केलं, मग ही पहिली रिव्हिजन झाली. मग महिन्याभरात जो काही अभ्यास केलाय त्याची रिव्हिजन शेवटल्या दिवशी महिन्याच्या, ही दुसरी रिव्हिजन झाली. मग 2 महिन्याची रिव्हिजन एकत्र झाली. म्हणजे अशा प्रकारचे तुम्हाला रिव्हिजन सायकल बनवणं आवश्यक आहे. किमान 3 ते 4 वेळा तुमची रिव्हिजन झालीच पाहिजे एका टॉपिकची. जर एक पुस्तक किंवा एक टॉपिक तुम्ही वाचत असाल तर तुमच्या डोक्यात तो फिट व्हायला किमान एका टॉपिकची 3 ते 4 वेळा रिव्हिजन होणं मस्ट आहे. आणि 6वा आणि शेवटला जो टप्पा आहे तो कोणता आहे? उत्तर लेखन. हे बघा, आपली जी मुख्य परीक्षा आहे, ज्याला आपण मेन्स एक्झाम म्हणतो, ही कशी आहे विद्यार्थी मित्रांनो? वर्णनात्मक स्वरूपाची आहे. आणि मी परत परत सांगतोय, इथे जे उत्तर तुम्हाला लिहायचे आहे ते तुमच्या ग्रॅज्युएशन पेक्षा वेगळे आहे, कारण इथे शब्दांची मर्यादा असते. तुम्हाला 150 शब्द आणि 250 शब्दामध्ये उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे कमीत कमी शब्दात तुम्हाला मोठ्यातला मोठा टॉपिक तिथे एलॅबोरेट करायचा आहे. आणि यासाठी तुमच्याकडे उत्तर लेखनाची कला असणं आवश्यक आहे. म्हणून मुख्य परीक्षा जर क्रॅक करायची असेल तर उत्तर लेखन परीक्षा आहे, आणि उत्तर लेखनाशिवाय तुम्हाला दुसरा कोणताही पर्याय नाही. म्हणजे काय? आतापासून करायचं का? तर नाही. आता जेमतेम तुमची सुरुवात आहे. पहिले तुम्ही नॉलेज घ्या, बेसिक लेवलचं तुमच्याकडे नॉलेज आलं 1-2 महिन्यात, मग त्याच्यानंतर आपण उत्तर लिखाणाला सुरुवात करू. ती कधी करायची आहे, काय करायची, या बॅच अंतर्गत सगळ्या बाबी तिथं आम्ही तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारच आहे. आता सर्वात शेवटी आपण टप्पे बघितले की कोणती स्ट्रॅटेजी, राईट स्ट्रॅटेजी काय आहे हे थोडक्यात आपण सांगितलं. आता कोणत्या क्वालिटीज विद्यार्थ्यामध्ये असल्या पाहिजे, आवश्यक प्रमुख क्वालिटीज कोणत्या आहे? तर पहिलं म्हणजे चिकाटी आणि दृढनिश्चय. ठीक आहे, तुमच्यामध्ये चिकाटी असली पाहिजे. जर कोणता टॉपिक नाही समजत असेल तर असा कसा समजत नाही, मी त्याच्या मागे लागतो, मी अभ्यास करतो, मी समजून घेतो, जर मला नाही समजलं तर मी सरांना विचारतो, अशा प्रकारचा दृढ निश्चय तुमच्यामध्ये असला पाहिजे. ठीक आहे. दुसरं, सातत्यपूर्ण शिस्त, कन्सिस्टन्सी असली पाहिजे, डिसिप्लिन असलं पाहिजे. फार आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो. जेमतेमच अभ्यास करा. मी असं नाही म्हणत की 12-15 तास अभ्यास करा, मी एवढंच म्हणतोय दिवसाला तुम्ही 4 ते 5 तास जरी अभ्यास केला तरी पुरे आहे. तरीही परीक्षा तुम्ही क्रॅक करू शकता, पण इमानदारीनं करा. ठीक आहे. आणि कन्सिस्टंट राहा, सातत्य राहा, डिसिप्लिन ठेवा लाईफमध्ये. त्यानंतर विश्लेषणात्मक क्षमता आणि समालोचनात्मक विचार, क्रिटिकल अनालिसिस म्हणतो आपण त्याला. क्रिटिकल अनालिसिस म्हणजे कोणतीही गोष्ट जेव्हा तुमच्या पुढे येते त्याच्यातले पॉझिटिव्ह काय आहे, त्याच्यातले निगेटिव्ह काय आहे, आणि त्याचं सोल्युशन काय आहे. या 3च बाबी लक्षात ठेवा. कोणती योजना तुमच्या पुढे येऊ द्या, सरकारचा काही निर्णय येऊ द्या, त्याचं एकच तपासायचं की त्याच्यातले पॉझिटिव्ह बाबी कोणत्या आहेत, चांगल्या बाबी कोणत्या आहेत, वाईट बाबी कोणत्या आहेत, आणि मग त्याच्यावर उपाय काय आहे, ज्याला आपण सोल्युशन म्हणतो. बस एवढं जरी केलं त्यालाच म्हणतो आपण विश्लेषणात्मक क्षमता किंवा समालोचनात्मक विचार. क्रिटिकल अनालिसिस करणं शिका.
ठीक आहे. आणि ही तुम्हाला, ज्याला आपण थॉट प्रोसेस डेव्हलपमेंट म्हणतो, ही थॉट प्रोसेस डेव्हलपमेंट तुम्हाला हळूहळू विकसित करावी लागणार आहे. आपल्याला विचार एका अधिकाऱ्यासारखा करायचा आहे, कारण तुम्हाला अधिकारी बनायचं आहे. आणि अधिकारी बनताना तुमची वैचारिक क्षमता तुम्हाला अशी डेव्हलप करायची आहे. आपल्याला फक्त सरकारवर टीका करणारा नाही बनायचं आहे, ते बाकीचे लोक करतात. पण जेव्हा आपण अधिकारी बनतोय, तर तुम्ही असं समजा की आजपासूनच मी अधिकारी आहे, आणि जेव्हा एका अधिकाऱ्याकडे तशा प्रकारचं काही जर चॅलेंज आलं, तर मग तो त्याला कसा हँडल करतो याची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट तुम्हाला आतापासून करायची आहे. म्हणून कोणताही सरकारचा निर्णय असेल त्याला एकदम ओव्हरटली क्रिटिसाइज करू नका. त्याच्यावर काय करा, विचार करून त्यातले चांगले मुद्दे काय आहे हे काढा, त्याच्यातल्या त्रुट्या काय आहे हे काढा, आणि मग त्याच्यावर उपाय काय असू शकतो हे काढा. कारण एका अधिकाऱ्याचा अप्रोच कसा असला पाहिजे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच असला पाहिजे. म्हणूनच तुम्ही अधिकारी आहात. म्हणूनच तुमच्याकडे प्रॉब्लेम जेव्हा येतात सरकार पुढे, तेव्हा सरकार कोणाकडे प्रॉब्लेम सांगते, अधिकाऱ्यांकडे सांगते, आणि अधिकारी काय करतात, सोल्युशन देतात. म्हणून एका अधिकाऱ्याचा अप्रोच कसा असला पाहिजे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच असला पाहिजे. त्यानंतर प्रभावी वेळ व्यवस्थापन, टाइम मॅनेजमेंट, प्रॉपर टाइम मॅनेजमेंट असला पाहिजे. किती वेळ अभ्यास करायचा आहे, काय करायचं आहे, स्वतःच्या फिजिकल बॉडीकडे, आपल्या फिजिकल हेल्थकडे किती लक्ष द्यायचं आहे, दिवसाला 1 तास आपल्याला द्यायचा आहे, झोप किती वेळ घ्यायची आहे, या सगळ्या बाबींचं व्यवस्थापन तुमचं असलं पाहिजे. आणि जिज्ञासा आणि अनुकूलता, क्युरिओसिटी, लहान पोरासारखं आपल्याला राहायचंय. विद्यार्थी मित्रांनो, जर कोणती गोष्ट कळली तर ती का बरं तसं आहे, म्हणजे त्याचे विविध पैलू काय हे स्वतः जाणून घेण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला नाही समजत असेल तर मला विचारा. म्हणजे या बॅच अंतर्गत आपण तशाच पद्धतीनं काय क्युरिओसिटी डेव्हलप करण्यावर काम करणार आहे. जसं लहान पोरगा कसं असतो, लहान पोरगा प्रत्येक गोष्टीचं आपल्याला कारण विचारतो, हे काय आहे, ते काय आहे, हे का बरं असं आहे. अशा प्रकारचे प्रश्न स्वतःला विचारा, जेणेकरून स्वतःलाच तुम्हाला उत्तर शोधता आले पाहिजे. आणि त्याच्या आधारावर तुम्हाला या परीक्षेचा अभ्यास करणं फार सोपं जाईल विद्यार्थी मित्रांनो. कारण उत्तर लिखाण करताना हेच जिज्ञासा वगैरे या गोष्टीच तिथं कामात येतात. आणि मजबूत संवाद आणि लेखन कौशल्य तुम्हाला विकसित करावं लागेल. आणि तणाव व्यवस्थापन आणि शांतता, म्हणजे डिप्रेशन, अँझायटी याच्यामध्ये आपल्याला जाता कामा नये. त्या अनुषंगानं आपल्याकडे काय आहे, आपण मेहनत चांगली करा, फोकस ठेवा आणि सातत्य ठेवा. एवढं जरी केलं तरी तुम्ही या स्पेसिफिक तणावामध्ये जाणार नाही, तुम्ही डिप्रेशनमध्ये जाणार नाही. आणि लक्षात ठेवा, डिप्रेशनमध्ये का बरं जातो, ज्या विद्यार्थ्याचा अभ्यास होत नाही, त्याचं नियोजन राहत नाही, तो विद्यार्थी डिप्रेशनमध्ये जातो. पण तर या गोष्टीत तुम्हाला जायचं नसेल तर मग काय, तर प्रॉपर अभ्यास करा, कन्सिस्टन्सी ठेवा. दिवसाला 3-4 तास जरी अभ्यास केला तरीही तुमचा योग्य पद्धतीनं अभ्यास होतो. म्हणून या ज्या क्वालिटीज आहेत, या क्वालिटीज तुमच्यामध्ये आजपासून आणा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा की ही जी परीक्षा आहे, एमपीएससी राज्यसेवा परीक्षा असू द्या, युपीएससी परीक्षा असू द्या, ही परीक्षा 100 मीटरची रेस नाही आहे. सो दिस इज नॉट अ 100 मीटर रेस. ठीक आहे, इट इज अ मॅरेथॉन. ठीक आहे, मॅरेथॉन आहे. मॅरेथॉन म्हणजे का, 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, 15 किलोमीटर, 20 किलोमीटर, अशा प्रकारची मॅरेथॉन आहे. यू विल फेल, यू विल फील लो. तुम्ही अपयशी व्हाल. आता अपयशी म्हणजे काय, तर एक्झाम मध्ये नाही, तुमचे प्लॅन इम्प्लिमेंट नाही होणार. तुम्ही कधी कधी असं वाटेल की अभ्यास न करण्याची तुमची इच्छा राहील. पण अशा वेळेस बट कन्सिस्टन्सी विल डिसाइड युअर सक्सेस. स्वतःला प्रेरित करायचं की नाही, मला पोस्ट काढायचीच आहे. 2027 मध्ये कोणत्या हलतीत पोस्ट काढायची आहे, त्या अनुषंगाने मला मेहनत करावीच लागणार आहे. म्हणजे माझी जरी इच्छा अभ्यासाची नसेल तरी मला माहिती आहे की माझं नियोजनात मला दिवसाला 3 तास 4 तास अभ्यास मिनिमम करणं अपेक्षित आहे, ते मला करणं भाग आहेच. अशा पद्धतीनं तुम्हाला स्वतःला मोटिवेट करावं लागेल आणि त्याच्या आधारावरच तुमचं सक्सेस निश्चित होणार आहे. हाच अर्थ या कोटचा येतो. ही कोट देखील तुम्ही लिहून ठेवा तुमच्या डायरीमध्ये विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. आता एमपीएससी नेमकं तुमच्याकडनं काय अपेक्षित करते विविध टप्प्यावरून, तर हे सांगतो. प्रिलिम्स मध्ये काय, प्रिलिम्स मध्ये तुमची प्रॅक्टिस तपासली जाते की जितके एमसीक्यू तुम्ही सॉल्व्ह कराल, जितके प्रश्न तुम्ही सॉल्व्ह कराल, त्याच्या आधारावर तुमचं सिलेक्शन होईल की नाही होईल हे डिसाईड होतं. मुख्य परीक्षेतून एमपीएससी काय तपासते, तर तुमचं प्रेझेंटेशन, नॉलेज एक्सप्रेशन प्रेझेंटेशन तुमचं तपासते. आणि इंटरव्ह्यू मधून काय तपासते, तर तुमची पर्सनॅलिटी चेक केली जाते. म्हणजे प्रत्येक टप्प्याचा काहीतरी पर्पज आहे, म्हणूनच तो टप्पा तिथे ऍड करण्यात आलेला आहे. हे तुम्ही ध्यानात ठेवा. आता सर्वात शेवटला आणि सर्वात महत्वपूर्ण टॉपिक की ज्यासाठी तुम्ही आवर्जून हे व्हिडिओ बघत असाल, तो म्हणजे प्लॅनिंग फॉर 2027. की 2027चं नियोजन नेमकं सर कसं करावं, सुरुवात कुठून करावी, कोणते सब्जेक्ट फार महत्वपूर्ण असतात, हेच आता आपण शेवटच्या टप्प्यात बघणार आहे. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे सुरुवात करताना जसं मी तुम्हाला आता सांगितलं की आता जो महिना चालू आहे तो कोणता महिना चालू आहे, आता जुलै महिना चालू आहे. जुलैचा पहिला आठवडा आहे. आता या जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये बेसिकली तुम्ही एमपीएससी राज्यसेवेचा अभ्यास करताना सर्वप्रथम काय केलं पाहिजे, तर सिलेबसचं अवलोकन केलं पाहिजे. सिलेबस तुम्ही वाचल्यानंतर पीवायक्यूज पुढे बघितले पाहिजे. म्हणजे मागच्या वर्षीचे 4-5 वर्षाचे पेपर बघा आणि त्या पेपरमध्ये प्रश्न कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न येत आहेत याचं अवलोकन करा. तर मग तेव्हा तुम्हाला कळेल की 4 सब्जेक्ट फार महत्वपूर्ण आहे एमपीएससी राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या अनुषंगानं. ते 4 सब्जेक्ट म्हणजे कोणते, हे इथे लिहिलेले जे 4 सब्जेक्ट आहे, हे 4 सब्जेक्ट आहे. पहिला आहे
राज्यशास्त्र ज्याला आपण पॉलिटी म्हणतो, दुसरा आहे भूगोल ज्याला आपण जॉग्राफी म्हणतो, तिसरा आहे इतिहास ज्याला आपण हिस्ट्री म्हणतो आणि चौथा आहे अर्थशास्त्र. विद्यार्थी मित्रांनो, पूर्व परीक्षेमध्ये प्रत्येक सब्जेक्टवर 15-15 प्रश्न तिथे राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेत विचारले जातात. म्हणजे 15×4 करा तर 60 प्रश्न, 100 पैकी 60 प्रश्न, तब्बल 60 प्रश्न या 4 विषयावर येतात. म्हणजे हे 4 विषय आपल्याला न चुकता करायचे, आपण याला स्किप करू शकत नाही. आणि हे मी सांगतोय म्हणून नाही, तर ऑलरेडी तुम्ही पेपरचं वेटेज बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला आढळेल की या 4 टॉपिकवर प्रत्येकी 15-15 प्रश्न विचारले जातात. म्हणजे एकूण 60 प्रश्न या 4 टॉपिकवर येतात. म्हणजे जुलै महिना आजचा आहे, जर आजपासून तुम्ही जर अभ्यासाला सुरुवात करत असाल तर तुम्ही काय केलं पाहिजे, हे जे 4 सब्जेक्ट आहे याचं फाउंडेशन स्ट्रॉंग केलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे याचा पाया जो आहे, बेसिक कन्सेप्ट जे आहे ते तुमचे स्ट्रॉंग असले पाहिजे. तर नियोजन करताना फाउंडेशन पासून तुम्ही सुरुवात करा. जुलै महिन्यात म्हणजे पूर्ण महिन्याभरात तुम्ही प्रत्येक विषयाला जर तिथे 7-7 दिवस जरी दिले, 8-8 दिवस जरी दिले, ठीक आहे, जवळपास 7 दिवस दिले तरी तुमचं बेसिक जो फाउंडेशन आहे तो तयार होतं. म्हणजे जुलै महिन्यात तुमचं फाउंडेशन तयार झालं रे झालं, मग ऍडव्हान्स म्हणजे मेन्स प्रिपरेशन कडे वळा. ठीक आहे, एकदा पाया बनला तर मेन्स प्रिपरेशन मध्ये काय, तर आता तुम्हाला वैकल्पिक विषय राहिलेला नाही. म्हणजे तुमच्या वरचं अर्धा ताण कमी झाल्या मुख्य परीक्षेचं. तर इथे तुम्ही किती वेळ अभ्यास केला पाहिजे, तर माझ्या मतानुसार जर तुम्ही फुल टाइम अभ्यास करणारे असाल तर मी म्हणेल की तुम्ही 9 तास तरी अभ्यास करायला पाहिजे. ग्रॅज्युअली वाढवा. माझं असं म्हणणं नाही की एकदम 9 तास. जर तुम्हाला बसायची सवय नसेल तर पहिले 4 तासापासून सुरुवात करा, 4 चे 5 करा, 5 ते 6 करा. पण मिनिमम तुम्हाला मेन्स मध्ये म्हणजे जून, ऑगस्ट, सप्टेंबर पर्यंत तुम्हाला 9 तासाचा सवय लावावी लागणार आहे जर तुम्ही फुल टाइम करत असाल तर. जे पार्ट टाइम करत आहे म्हणजे जे वर्किंग आहे त्यांच्यासाठी वेगळा प्लॅन, वेगळं लेक्चर मी तिथे घेऊन येणार आहे, कारण तुमच्यासाठी प्लॅनिंग वेगळे लागतं. ठीक आहे, आता लक्षात ठेवा, फाउंडेशन सब्जेक्ट कोणते 4, राज्यशास्त्र, भूगोल, मग इतिहास आणि अर्थशास्त्र. हे सब्जेक्टचे बेसिक फाउंडेशन जुलैमध्ये कंप्लीट करा. ठीक आहे, जुलै किंवा ऑगस्टच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जरी झाले तरी पुढे आहे. त्याच्यानंतर मुख्यच्या मागे आपल्याला लागायचं आहे. कारण बघा, हे लक्षात ठेवा, आता मुख्यचा अभ्यास आपल्याला पहिले का बरं करावा लागतो त्याचं मी तुम्हाला लॉजिक सांगतो. आताच मी तुम्हाला एक परीक्षेचा वेळापत्रक सांगितलं. आपली पूर्व परीक्षा कधी होते, या वर्षीची जी झाली होती म्हणजे 2026, ती आधी 31 मे ला झाली. कधी झाली, 31 मे ला झाली. आणि आपली मुख्य परीक्षा कधी होणार आहे, तर 3 ऑक्टोबरला होणार आहे. ठीक आहे, म्हणजे ऑक्टोबरच्या महिन्यात आहे. आता मे आणि ऑक्टोबर मध्ये एक्झॅक्ट जो डिफरन्स आहे तो किती महिन्याचा आहे, 4 महिन्याचा आहे. म्हणजे आपण 120 दिवस म्हणू. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला पूर्ण पॅटर्न आता सांगितला. या पॅटर्नच्या आधारावर आपल्याला कळलं की पूर्व परीक्षेत जेमतेम 2 पेपर आहे, पण मुख्य परीक्षेमध्ये एकूण 7 पेपर आहे. आणि त्या 7 पेपरचा अभ्यास काय 120 दिवसात होणार आहे का, तर अजिबात नाही. म्हणजे काय, आपल्याला या परीक्षेचा, एमपीएससी राज्यसेवेचा अभ्यास करताना आपल्याला पहिले मुख्यचा अभ्यास करायचा आहे आणि सोबत सोबत आपला पूर्वचा अभ्यास चालू ठेवायचा आहे. लक्षात ठेवा. म्हणून आता तुमचा एकदा पाया बनला म्हणजे फाउंडेशन सब्जेक्टचा एक आपण म्हणू जुलै ते ऑगस्टच्या दरम्यान या 2 महिन्यात तुमचे हे 4 सब्जेक्टचं बेसिक झालं, तर मग काय करायचं आहे की मेन्स प्रिपरेशन. ठीक आहे, एक तर इथं ऑगस्ट, अर्धा ऑगस्ट इथं द्यायचा आहे आणि अर्धा ऑगस्ट इथून, म्हणजे आपण ऑगस्टच घेऊया, ऑगस्ट ते डिसेंबर. ठीक आहे, ऑगस्ट ते डिसेंबर मध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला मेन्स अधिक पूर्वला तुम्ही 1 तास देऊ शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही त्या टॉपिकवरचे एमसीक्यू वगैरे बघू शकता. म्हणजे जर तुम्ही 9 तास अभ्यास करत असाल तर या 9 तासापैकी 1 तास तुम्हाला कशाला द्यायचा आहे, करंट अफेअर. म्हणजे तुमचा अर्धा तास पेपर वाचा, अर्धा तास मॅगझिन वाचा. ठीक आहे, त्यानंतर 1 तास तुम्हाला कशाला द्यायचा आहे, आन्सर रायटिंग, उत्तर लिखाणाला द्यायचा आहे. पण तो आता नाही, तो 1-2 महिन्यानंतर म्हणजे जुलै ऑगस्टच्या नंतर तुम्ही देऊ शकता. आणि त्यानंतर 2 तास इथे गेले, उरले किती, 7 तास. या 7 तासापैकी 1 तास तुम्ही एमसीक्यू ला द्या, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे असतात पूर्व परीक्षेत जे येणारे असतात त्याला द्या. 3 तास इथे गेले आणि मग ते 6 तास आहे. या 6 तासात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जीएसचा अभ्यास करायचा आहे, जनरल स्टडीज याचा प्लस निबंध याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. म्हणजे 6 तास जीएसचा अभ्यास, 1 तास करंट अफेअर, 1 तास आन्सर रायटिंग, 1 तास एमसीक्यू. म्हणजे जो टॉपिक तुम्ही अभ्यासत असाल त्या टॉपिकवरती एमसीक्यू तुम्हाला अभ्यासायचे आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला मेन्सची प्रिपरेशन ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत करायची. आणि मेन्स करता करता तुम्हाला जसं आपण म्हणतोय की त्या टॉपिकवरचे एमसीक्यू कसे येतात ते 1 तास तुम्हाला दिवसाला द्यायचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सोबत सोबत तुमची पूर्व परीक्षेचा देखील अभ्यास चालू राहील. अशा प्रकारचं तुमचं वेळेचं नियोजन असलं पाहिजे. आणि या 1 तास करंट अफेअर मध्ये कोणताही एक पेपर मराठीत जर करत असाल तर इंडियन एक्सप्रेस अर्ध्या तासात वाचायचा, किंवा इंडियन एक्सप्रेस इंग्रजीमध्ये, आणि मराठीत जर करत असाल तर लोकसत्ता किंवा मटा, कोणताही एक पेपर अर्ध्या तासात वाचायचा. त्याच्यातल्या महत्वाच्या बाबी ओळखायच्या, बस तेवढ्या कामाचं आहे तेवढं वाचायचं आणि सोडायचं. न्यूजपेपर कसा वाचायचा आहे, काय वाचायचं आहे याच्या संदर्भात व्हिडिओ लवकरात लवकर मी तिथे आणणार आहे. त्याच्या माध्यमातून तुम्हाला न्यूजपेपर मधल्या कोणत्या गोष्टी कामाच्या असतात, कोणत्या कामाच्या नसतात हे तुम्हाला कळेल. म्हणजे जवळपास
20%, 10 ते 20% न्यूजपेपर आपल्या कामाचा असतो, 80 ते 90% पेपर आपल्या कामाचा राहत नाही. म्हणून मी म्हणतोय की अर्धा तासच द्या आणि अर्धा तास मॅगझिन वाचा. म्हणजे करंट अफेअरचे जे 15 प्रश्न पूर्व परीक्षेत येतात त्याची तयारी तुमची आतापासून तुम्हाला करायची आहे. ठीक आहे, तर हे मेन्स प्रिपरेशन ऑगस्ट ते डिसेंबर झालं आणि जसं तुमचं जानेवारी आलं जानेवारी 2027 आलं, तर जानेवारीपासनं विद्यार्थी मित्रांनो मे महिन्यापर्यंत म्हणजे मे 2027 पर्यंत म्हणजे ज्या दिवशी तुमचा पेपर राहील तोपर्यंत तुमचा फक्त आणि फक्त तुम्हाला प्रिलियमचा अभ्यास करायचा आहे. हे लक्षात ठेवा. मी असं का बरं म्हणतोय, कारण तुम्ही पहिल्यांदा परीक्षा देणार आहे आणि पूर्व परीक्षा तुमचं सर्वात मोठं चॅलेंज पहिले पूर्वच आहे. कारण ज्या विद्यार्थ्याची पूर्व निघेल तो मेनसाठी जाणार आहे. म्हणून पूर्ण 4 ते 5 महिने फक्त आणि फक्त पूर्वच्या मागे द्या. कारण पहिलं टास्क काय आहे, पहिलं हर्डल आपल्या पुढे कोणतं आहे, पूर्वचं आहे. म्हणून जानेवारी महिन्यापासून मे पर्यंत कंटिन्यूस पूर्वचा अभ्यास करा. मग इथे अगेन हे चार टॉपिक जे आपण इथे वाचले आहेत ते परत आपल्याला रिपीट करायचे आहे. एन्व्हायरमेंट येईल, जनरल सायन्स येईल. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी परत आपल्याला रिवाइज करायचं आहे. याचं डिटेल प्लॅनिंग जे आहे ते डिटेल प्लॅनिंग आपण समर्पणमध्ये या बॅच अंतर्गत आपण डिस्कस करणारच आहे. तर हे झालं आणि मग मे महिन्यात तुमची पूर्व परीक्षा झाली तर मग पुढच्या ऑक्टोबर 2027 पर्यंत तुमचे काय राहील, मुख्यचं प्रिपरेशन. मग तेव्हा मुख्यचं प्रिपरेशन करा आणि मुख्य निघाली तर मग इंटरव्ह्यू. अशा पद्धतीनं आपल्याला काय करणं आहे, नियोजन करणं अपेक्षित आहे. आणि सुरुवात कुठून करावी तर या 4 सब्जेक्ट पासून. लक्षात ठेवा. कोणते 4 सब्जेक्ट? राज्यशास्त्र, भूगोल, इतिहास आणि अर्थशास्त्र. अशा पद्धतीनं तुम्हाला नियोजन करणं विद्यार्थी मित्रांनो अपेक्षित आहे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. एकदम आता शॉर्ट मध्ये प्लॅन सांगतो. सर्वप्रथम काय, तर आता जुलै महिना आहे. कोणता महिना आहे? जुलै ते ऑगस्ट. ठीक आहे, आता या ऑगस्टचा अर्धा आपण पकडूया म्हणजे 15 ऑगस्ट पर्यंत. या महिन्यात, या 1.5 महिन्यात तुम्हाला काय करायचं आहे? 4 सब्जेक्ट. कोणते? पॉलिटी, इकॉनॉमिक्स, जॉग्राफी आणि हिस्ट्री. ठीक आहे, हे 4 सब्जेक्टचं फाउंडेशन तुम्हाला या 1.5 महिन्यात करायचं आहे. एकदा फाउंडेशन स्ट्रॉंग झालं तर फाउंडेशन कुठून करायचं? इधर तुम्ही एनसीईआरटी वाचू शकता किंवा तुम्ही बालभारती वाचू शकता. दोघांपैकी एक जरी वाचलं तरी पुरे आहे. आणि आपण या समर्पण बॅच अंतर्गत पहिले आपण 1 ते 1.5 महिन्यात पहिले आपण या 4 सब्जेक्टचं फाउंडेशनच क्लिअर करणार आहे. एकदा तुमचा पाया मजबूत झाला तर मग ऑगस्ट 15 पासनं, ठीक आहे, ऑगस्ट 15 ऑगस्ट पासनं तर डिसेंबर पर्यंत काय करायचं आहे? तुम्हाला मुख्यचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, मीन्स याच्यामध्ये जसं आता ऑप्शन नाही आता फक्त जीएस, म्हणजे जीएसचा अभ्यास किती? 6 तास, 6 अवर्स. आणि हा अभ्यास करता करता तुमचा पूर्वचा देखील अभ्यास तिथं होणार आहे. ठीक आहे, दुसरं 1 तास तुम्हाला काय करायचं आहे? 1 तास तुम्हाला चालू घडामोडी, करंट अफेअर. 1 तास तुम्हाला आन्सर रायटिंग, एडब्ल्यू म्हणजे आन्सर रायटिंग. आणि 1 तास तुमचं एमसीक्यू. ठीक आहे, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे आहे त्या तुम्हाला इथून कंटिन्यू करायचे आहे. म्हणजे हे 6 तास, 7 तास, 8 तास, 9 तास अशा 9 तासाचं नियोजन तुमचं 15 ऑगस्ट पासून डिसेंबर पर्यंत असलं पाहिजे. त्याच्यानंतर जो जानेवारीचा महिना येणार आहे, म्हणजे जानेवारी 2027 ते मे महिन्यात जर तुमचा पेपर असेल तर मे 2027 पर्यंत या कालावधीत तुमचा फोकस फक्त आणि फक्त प्रिलिम्सवर असला पाहिजे. एकदा प्रिलिम्स एक्झाम मे मध्ये झाली ते झाली आणि जर ती निघाली मग त्याच्यानंतर जे 4 महिने आहेत त्या 4 महिन्यात तुम्हाला काय करायचं आहे? मेन्सचं प्रिपरेशन करायचं आहे. त्यामध्ये तुमचा मेन फोकस आन्सर रायटिंग आणि रिव्हिजनवर असला पाहिजे. म्हणजे या प्रिलिम्स आणि मेन्सच्या काळात तुम्हाला काय करायचं आहे? म्हणजे ऑक्टोबरमध्ये जर तुमची पूर्व मेन्स असेल तर त्यामध्ये तुम्हाला रिव्हिजन आणि आन्सर रायटिंग याच्यावर तुम्हाला फोकस करायचं आहे. आणि एसे रायटिंगवर देखील इथे तुम्हाला एसे लिहून बघायचे. म्हणजे काही काही एसे आपण इथेही लिहून बघू, पण मेन फोकस तुमचा तसा असला पाहिजे. अशा प्रकारचं नियोजन विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला करणं अपेक्षित आहे. हे झालं 2027च्या अनुषंगानं प्लॅनिंग. जर तुम्हाला हे प्लॅनिंग डिटेलमध्ये हवं असेल तर तुम्ही मला कॉल करा. माझ्या वैयक्तिक नंबरवर, माझा नंबर आहे 8806242059. ठीक आहे, तुम्हाला एमपीएससीचा सिलेबस हवा असेल, बुकलिस्ट हवी असेल किंवा काही डाऊट असतील, स्ट्रॅटेजी, प्लॅनिंग, इम्प्लिमेंटेशन, काउन्सिलिंग हवी असेल तर काहीही विचार न करता सरळ तुम्ही तुमचा मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या नंबरवर डायरेक्टली कॉल करा 8806242059. किंवा आमचं टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन दिलेली आहे, तिथून देखील तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला डेली करंट अपडेट्स हवे असतील किंवा तुम्हाला जे काही चालू घडामोडी आहे त्या चालू घडामोडीच्या संदर्भातल्या जर बातम्या हव्या असतील तर आमचं टेलिग्राम चॅनल आहे. तर हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही हा QR कोड स्कॅन करू शकता किंवा डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथून देखील तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि या करंट अफेअरचा किंवा करंट अपडेटचा लाभ घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो आजचं आपलं समर्पण बॅचचं पहिलं लेक्चर होतं, डेमो सेशन होतं. यामध्ये आपण सिलेबस काय आहे, पॅटर्न कसा आहे,
परीक्षेची रचना कशी आहे, कोणत्या चुका विद्यार्थी कॉमनली करतात आणि 2027च्या अनुषंगानं प्लॅनिंग कशी असली पाहिजे, या सगळ्या गोष्टीचं नियोजन आपण आजच्या व्हिडिओमध्ये तिथं आपण बघितलेलं आहे. तर बघा, ही समर्पण बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो. 1 जुलैपासून ही बॅच सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. या बॅचची जी कॉस्टिंग आहे ती आहे 29,999. या बॅच अंतर्गत जे टीचर्स तुम्हाला शिकवायला आहे, प्रत्येक टीचरनी युपीएससी आणि एमपीएससीचा किमान एक इंटरव्ह्यू दिलेला आहे. अशीच फॅकल्टी तुम्हाला इथे अवेलेबल आहे. आता ही जी बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो, ही फक्त आणि फक्त ऑनलाईन मोडमध्ये अवेलेबल आहे. या बॅच अंतर्गत पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू म्हणजे इंटिग्रेटेड बॅच आहे. 3ही टप्पे तुमचे एकत्रितरित्या कव्हर केले जाणार आहे. लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डिंग, म्हणजे एकदा जर तुम्ही बॅच विकत घेतली तर तुम्हाला लाईफ टाईम ऍक्सेस असणार आहे. लाईफ टाईम व्हॅलिडिटी आहे. बेसिक टू ऍडव्हान्स कव्हरेज आहे. जसं मी म्हटलं की पहिल्यांदा आता आपण जे सुरुवात करणार आहे ते काय फाउंडेशन लेक्चर, त्यानंतर एनसीईआरटी कव्हरेज यामध्ये असणार आहे, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, पीवायक्यू अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज आणि मेंटरशिप. तर या सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला या समर्पण बॅच अंतर्गत मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. कोणालाही जर ही बॅच जॉईन करायची असेल तर काही डाऊट असेल तर सरळ तुम्ही आमची ऍप जी आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून देखील तुम्ही आमची ऍप डाउनलोड करू शकता. किंवा अदरवाईज तुम्हाला काही डाऊट असेल, परीक्षे संदर्भातला सिलेबस हवा आहे, बुकलिस्ट हवी आहे, ठीक आहे, मार्गदर्शन म्हणजे कुठून सुरुवात करावी हे नेमकं कळत नाहीये, मार्गदर्शन हवं आहे, काउन्सिलिंग हवी आहे, बिंदास सरळ मोबाईल फोन उचला, मला या नंबरवर व्हॉट्सअप करा किंवा डायरेक्टली कॉल केला तरीही चालेल. नंबर आहे 8806242059. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकंच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.